सुरेश भाऊ खाडे यांना प्रभाग क्रमांक 6 मध्ये मुस्लिम समाजाचा वाढता पाठिंबा, बैठकीला प्रचंड प्रतिसाद, तर एका परिसरातील 78 कोटीची कामे प्रस्तावित. भाऊंना लाडक्या बहिणींनी पुन्हा कमळ फुलवणार असल्याचं अभिवचन दिलंय. मिरज विधानसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार सुरेश भाऊ खाडे यांना मिरज शहरातील मुस्लिम समाजाकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. विविध भागात आयोजित केलेल्या बैठकीत मुस्लिम समाज बांधवांनी सुरेश भाऊ खाडे यांचं जंगी स्वागत करून लाडक्या बहिणींनी मिरजेत पुन्हा कमळ फुलणार असं अभिवचन दिलं आहे. आज आयोजित बैठकीमध्ये सुरेश भाऊ खाडे यांनी मुस्लिम समाजाचे आभार मानून हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले मीरासाहेब दर्गा येथे केलेल्या विकास कामांचीही पोहोचपावती असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. चर्मकार समाजाला गलेपाचा मान आणि विकास कामातून दर्ग्याची सेवा करण्याची संधी मिळाली. दर्गा परिसरातील विविध 78 कोटी विकास कामे प्रस्तावित असून निवडणुकीनंतर कामे मार्गी लावण्याचं सुरेश भाऊ यांनी वचन दिलं आहे. ज्यावेळी मी आलो त्यावेळेला बऱ्याच लोकांचं असं ऐकायला मिळालं की एवढे पैसे आम्ही मीरासाहेब दर्ग्याला आणू, एवढे पैसे आम्ही मीरासाहेब दर्ग्याला आणू, एवढे आणू, तेवढे आणू. पण तुम्ही जर चौकशी केली त्यानंतर म्हणलं कुठं काहीच होत नाहीये, तर आपल्याला काहीतरी मीरासाहेब दर्ग्याला करायला लागेल. मला कोणी निवेदन दिलेलं नव्हतं. मला कुणीही निवेदन दिलं नव्हतं की दर्ग्याचं काम करायला आम्हाला पैसे द्या, हे कामं करायचे पैसे द्या. मी स्वतःहून तो प्रोग्राम बनवला, प्रपोजल बनवलं आणि शासनाकडे टाकलं. जवळजवळ 2.5 कोटीचं काम आपण मीरासाहेब दर्ग्याचं. लोक म्हणतात असं काय झालं. मीरासाहेब दर्गा हा सर्व समाजाला आशीर्वाद देणारा बाब आहे. काहीच ज्या समाजाला त्या दर्ग्याला पहिला उरू चालू होतो त्यावेळी पहिली चादर चर्मकार समाज मान्य. आणि मलाही सेवा करायचा मोका एका चर्मकारला दिला. सेवा मला मिळाली. मी काय असं केलं असं म्हणत, पण मला बाबांची सेवा करायची संधी मला मिळाली आणि ती सेवा मी केली. त्या दृष्टिकोनातून अल्पसंख्यामधून आपण एक आता प्रस्ताव तयार केलेत आपण. त्यामध्ये मीरासाहेब दर्ग्याचे आहेत, बाकीचं आपलं ईदगाहचे प्रस्ताव आहेत, बाकी सगळे आपल्या दर्गे छोटे छोटे दर्गे आहेत त्यांचाही प्रस्ताव आहे. त्यामध्ये असा प्रस्ताव जवळजवळ 78 कोटीचा प्रस्ताव आपण शासनाकडे टाकला. आचारसंहिता लागली त्यामुळे तो अडकलेला आहे. पण निश्चित अल्पसंख्याचे पैसे आपल्याला तर बाकीचं आपलं शिक्षण करायचं आहे. दर्ग्याचं पुरं काम झालेलं नाही आहे. मीरासाहेब दर्ग्याचं अर्ध काम झालं. पुढं आपण या साईड वाढव, ह्या साईडला वाढवायचं आहे, पुढं पटांगण करायचं आहे, खोल्या बांधायच्या आहेत, गेस्ट हाऊस बांधायच्या. जो आपल्याला तिथे बाजारपेठ आहे, आपलं मार्केट आहे तिथं आपलं, ते मार्केट एका साईडला घ्यायचं आपल्याला. हे असं डिझाईन केलेलं आहे आम्ही. त्या डिझाईनने पैसे आपल्याला द्यायचे आहेत. बाकी छोटे मोठे दर्गे पण आपल्याला ते करायचे आहेत. त्यामध्ये बाकी अल्पसंख्या म्हणलं तर बाकी सगळे येतात. जैन येतं, लिंगायत येतं, परत ख्रिश्चन येतं, बौद्ध येतं, बाकी सगळे समाज येतं. पण त्यामध्ये मॅक्झिमम पैसा 1800 कोटी रुपये आपण त्यामध्ये आपल्या समाजाच्या सर्व दर्ग्याचं शिक्षण आपण दिले. तशी आचारसंहिता संपेल, परत मंत्रिपद स्थापन होईल, त्यावेळी त्याचा पाठपुरावा करून हे पैसे आपल्याला काय आणायला आवड नाही आहे. त्यामुळे तेही आपण आणूया. त्या दृष्टिकोनातून आज मी आपल्याला एवढं सांगायला आलो आहे की 20 तारखेला आपण निश्चितच बदल घडलेला आहे, बरोबर ना. आणि मी तर असा भेदभाव कधीच केला नाही. माझ्या ऑफिसमध्ये आल्यानंतर कोणी भेदभावच नाही. बाबा हा ख्रिश्चन आहे, हा मुस्लिम आहे, हा दलित आहे, असं मी कधी भेदभाव केला नाही. किंवा एक उदाहरण सांगतो की लाडक्या बहिणींचं ज्यावेळी आपण प्रोग्राम धरला आणि ऑफिसमध्ये आपण नोंदण्या चालू केल्या त्यावेळेला मॅक्झिमम 60% माझ्या माता बहिणी माझ्या मुस्लिम समाजाच्या होत्या आणि त्यांच्या नोंदण्या होत होत्या. आणि नोंदण्या झाल्या, सगळं झालं, अपुढं झालं, त्यांच्या खात्यावर 1,500 पडले. हे तुम्ही घरात बघता, बरोबर ना. सगळ्यांच्या खात्यावर 1,500 पडले. शासनाने दिलेले पैसे ते दिले, पण आपण त्याचं सोय उपलब्ध करून दिली. आपल्या शासनानं ते पैसे टाकले बँकेत. त्याच्या आज बँकेत 1,500 प्रत्येक महिन्याला लागले. त्यामुळे त्यांना सुखसोयी उपलब्ध झाले, सगळं झाले. आणि निश्चित आहे ज्यावेळेला हा आपलं शासन परत येईल त्यावेळेला आम्ही 1,521 करणार आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. त्यामुळे त्याची काय अडचण येणार नाही. त्यामुळे जे काय होणार आहे ते आपल्यासाठीच होणार आहे. जे सेवा झाली ती सेवा झाली, पण उर्वरित सेवा करण्यासाठी 20 तारखेला कमळाचं बटन दाबून मला परत सेवा करण्याची संधी मिळेल. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मिरज.